हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सो आज पण मस्त एकदम फ्रेश वगैरे होऊन मी हा ब्लॉग घेते आहे, कारण की गावाला आलो म्हटलं तर फिरायचंच आहे. आणि आज आहे माझ्या भावाचा बर्थडे. कुठल्या भावाचा आहे तुम्हाला मी दाखवीन. आता तो आंघोळीला गेला, तुम्हाला नंतर दाखवीन. बट आता आम्ही जातो आहे अलिबागला. आम्ही मस्त आमचा तर प्लॅन काहीच नव्हता अलिबाग वगैरे जायचं की काय. आम्ही इथेच हॉटेलमध्येच बर्थडे करणार होता त्याचा. बट काय त्याच्या पप्पाचा प्लॅन होता की इकडनं इकडे करायचंच नाही, बाहेर कुठेतरी जायचं. पहिला तर गोवा ठरलेला, बट आम्ही गोवा नाही बोललो, कारण की खूप रूट लांब होतो. 10 घंटे ट्रॅव्हलिंग, 10 घंटे मग परत येणं. आणि आमची 1 ते 2 दिवसाची ट्रिप होती. मग आम्ही बोललो नको, राहू दे. मग आता आम्ही जातोय अलिबाग काशीद बीचला. सो आता वाजलेत काहीतरी 10:30 आणि मी आंघोळ वगैरे करून माझी बहीण पण रेडी झालेली आहे. आता आम्ही फक्त मेकअप वगैरे करतो आणि आधी आम्हाला इकडनं जायचं आहे खरसईला. करून मग आम्ही दुपारी 2 वाजता निघणार आहे. तोपर्यंत पण बघा मी किती क्लिप घेऊ शकते आणि किती क्लिप नाही. तोपर्यंत स्टे ट्यून राहा. बाय. बर्थडे बॉय, हाय बर्थडे बॉय, हाय. ह्याचा बर्थडे. हा हिरो झालाय आणि हा नॉर्मल झालाय, काय नाही. आता आता हा खर्चायला जाऊन बदलेल. ए गाईस, माझा फोन कव्हर आणि हे मॅचिंग मॅचिंग. वाव. आणि हा पण येतो आमच्यासोबत यायला. मला हा स्वतः पण जाऊया खरसायला. बाय. आता आम्ही निघालो. सेम रुटीन आमचं, ही माझ्यासोबत आणि ते दोघं पुढे. आणि तो भस्म्या लागलाय त्याला, तो बघा रात्रीचा केक खातो. त्या आईसाठी ठेवायचं, पण आईसाठी केक राहणारच नाही वाटतं तिथे जाईपर्यंत. पण आपण जाऊया आता. चलो. नहीं हो रहा है वो, समथिंग रॉन्ग दिखा रहा है। दादा का नंबर अभी किया स्वतः आम्ही फायनली निघालो खरसाईवरनं. पण बाय बाय आमचं घर. आता जाऊया अलिबागला. चलो. बोल बोल. गणपती बाप्पा मोरया. आम्ही पोहोचलो जेट्टीजवळ. पण असं वाटतं सगळेच अलिबागला चाललेत आमच्यासोबत. सगळेच चाललेत अलिबागला. आम्ही सगळे पण चाललोय आणि ते लोक पण चाललेत. ही पण अशी उलटी गाडी का लावायची इथे? काय गाडी रिव्हर्स करायला लागते. ओके चलो. इथे चष्मे पण लागले. जरा चष्मे पाहिजे. चष्मे, तो चष्मा चांगला बघ. तू मला बघायला पाहिजे. सगळ्यांनी चष्मे घेतलेत नवीन. आम्ही दोघांनी सेम सेम. सगळ्यात आम्ही सगळी सेम. सगळ्यात पहिला आम्ही घेतलं, त्याच्यानंतर सगळे पाठी आलेलं आमच्या. पण आता लाईन भरपूर आहे. इथपर्यंत लाईन आहे. दुसऱ्यांदा जेव्हा पोट येईल तेव्हा जायला लागेल आम्हाला. काहीच चष्मा आम्हाला 150ला 2 भेटलेत. हा 150ला 2. काय पाहिजे अजून? 150ला चष्मे भेटलेत. मुंबईला 300 रुपयाला भेटतात, तिथे 100 रुपयाला 80 रुपयाला भेटलाय. 75. त्यामुळे चालले तर पण जाऊया. बघा आमचा नंबर कधी येतो पोर्टवरती. ही पण आमची गाडी, ही पण आमची गाडी. 1 2 ही आमच्या काकाची आहे आणि ही आमची आहे. सो पण आता लवकर लवकर जाऊया. चलो चलो. लिंबू पाणी ब्रेक, कारण की आमच्या अजून जेटी आली नाही आहे. आणि ही मोठी VIP उलट आहे. अशी उलटी उलटी जेट्टीत जाते बोट. अशी ती बोट जेट्टीत जाते. गाडी जेट्टीमध्ये जाते अशी उलटी उलटी. ही आमची गाडी
ती आमची गाडी, पण आता ही गाडी जाईल की नाही हे पण माहित नाही. आता ती तर फुल आहे. बघा कुठली गाडी जाते. आज आम्ही फायनली जेटी मध्ये बसलोय. थोडीशी अशी भीती वाटते कारण की लिटरली कट टू कट आमची गाडी आहे. समोर तो बोर्ड असा स्लोप आहे आणि आम्हीची कट टू कट एकदम गाडी आहे. थोडीशी फाटते आमची, बट पहिल्यांदा अशी जर्नी बघतोय. चला हे बघा लिटरली समोर पाणी दिसतंय आम्हाला. आमची एवढी ती कट टू कट आहे. एवढी कट टू कट आहे आमची गाडी. आमचे काका राहिले म्हणजे हे जे आणि ही जे पप्पा राहिले एका गाडीसाठी. आमची गाडी लास्ट होती, ती गाडी गेली आणि त्या लोक जर राहिले. आम्ही इथे लिटरली जवळ आहे. दुसरी जेटी आमचे काका येतील तिकडून ते बघा. गाईज आता आम्ही थांबलो आहे कुठे माहीत नाही. आमच्या वेलावरनं फक्त 5 मिनिटाच्या अंतर, कारण की आमच्याकडे होती 3 किलो कोलबी. सो ती आम्ही साफ करून नव्हती आणलेली. तर आम्ही बघत होतो कोणी ते भेटतंय की नाही कोलबी वगैरे साफ करायला. तर आता भेटली आहे जरा बघा तिथे ती बाई साफ करून देते 3 किलो कोलबी आम्हाला. स्वतः कोलबी वगैरे साफ करून लवकरात लवकर तिथे जाऊया रूममध्ये, कारण की आता बेकार कंटाळा आला आम्हाला बेकार. एक वेळा माती खाऊन आम्ही बरोबर जागेवर पोहोचलोय आता. आम्ही पोहोचलो बिनली फायनली. अरे इकडे आहे. हा एक आहे ना अजून. आपण पहिला आले म्हणजे आपणच रूम बघून घेऊया. सगळे लाईट लावून ठेवून द्या म्हणजे आम्ही काय लगेच रूम गायब करतो. बघू शकते येडी. एक हा रूम आहे, एक तो रूम आहे आणि एक हा रूम आहे. हा रूम आपला कारण की खिडकी आहे. हाय हा गाईज आमचा रूम आहे. हा रूम आमचा आहे 7 नंबर. गाईज एवढा भारी रूम घेतलाय ना आम्हाला. आणि बेला म्हणजे कॉटेजेस एवढे छान आहेत सुंदर. बाजूचा एरिया पण खूप सुंदर आहे. बाकी त्यात आप जातो आता चेंज वगैरे करतो. 4:30 आम्हाला इथेच झालेत. आता आम्ही लोक चेंज वगैरे करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटू. 20 minutes later. पॅरामिंग टाईम. हा मस्त कपडे चेंज करून आता बसलोय. ऊन तर काहीच नाही बट तरी पण मस्त वाटतं चष्मा यार गाईज. मजा आली. वाव. सो गाईज आता आम्ही फायनली तोंड वगैरे धुवून आलेली आहे. आता आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये फायनली. मी आणि माझी बहीण तर पुढे गेली आहे. तिने सेम टू सेम
आमचे दोघींचे एकदम मस्त. चलो जाएंगे अभी. चलो चलो जाऊया. मस्त मस्त मजा करूया आता. मस्त मजा करूया आता. स्विमिंग पूलमध्ये अजून संध्याकाळ बाकी आहे. चलो चलो. इथे ना सांगली सूर मारूया आपण गाईस. तुम्ही आता बघा आम्ही सूर कशी मारतो. सूर बघा आमची. सूर बघा. 1 2 अरे ते स्पीकर आणतो ते. मा हेशमती Much later. गाईज मी माझ्या भावाचं टी शर्ट घातलं आहे कारण की येल्लोला ट्रान्सपरंट झालेलं पाण्यात, म्हणून मी माझ्या भावाचं टी शर्ट घातलं आहे. बघा त्यावाला भावाचं आहे बघ. यावाला भावाचं टी शर्ट घातलं आहे मी कारण की हे ट्रान्सपरंट झालेलं आहे येल्लोवाला. मजा आली. अजून आम्ही लोक पाण्यातच आणि वाजलेत. आमचा अंश भाऊ येतोय ज्याला घ्यायला माझी काकी गेली आहे. तो केव्हा येईल माहित नाही, पण आता लवकर आता. सो गाईज आत्ताच आम्ही दोघी मस्त आंघोळ करून आलो आहे. वेगवेगळ्या आंघोळ मस्त करून आलो आहे. त्यानंतर टॅनवाला मास्क वगैरे लावला आहे. थोडं तरी काहीतरी तोंडाला गोरं वाटते, नंतर त्या पाण्याने क्लोरीनच्या पाण्याने खूप काळा झालो असतो. आता आम्ही आमचा नाईट ड्रेस घातलेला आहे जो आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये घातलेला, कारण की शेवटी मी गावाला आहे. सो एक्स्ट्रा कपडे कॅरी केले नाहीत. जे आहे त्यातच आम्हाला काम चालू लागतात आहेत. सो आता ते लोक माझे भाव पण त्या दुसऱ्या रूममध्ये आंघोळीला गेलेत एक एक करून, आणि आता थोड्या वेळाने आम्ही केक वगैरे कापू. सो त्यासाठी आम्ही 1 पीस घालणार आहे, मी आणि ही. सो जेव्हा रेडी होत तेव्हा तुम्हाला भेटू. सो ओके बाय. स्किन केअर मॅन्डेटरी असतो ना. आता दिसतच नाही हे कुठून पण कुठल्याच अँगलनी. गाईज फायनली आता आम्ही दोघी रेडी झालेलो आहे. मी हे बघा तिने वायडी घातलं आहे आणि मी पायथन ब्लू घातलं आहे. आता आपण जाऊया. काकाने आवाज दिला केक कापायला. ऑलरेडी वाजलेत 9:15 झालेत. आता काकाला जेवायला पण लागेल ना, म्हणून लवकर करूया. कुठं त्यानंतर तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये मेन्यू काय आहे. ओके आता त्याला मी मस्त कोलबी फ्राय खातोय. एकदम मस्त
एकदम मोठ्या मोठ्या कोळंबी आहेत खातोय. तर जाऊया आपण केक कापायला. बाय बाय गाईस. तर एक माणूस आलेला आहे. ए उठा. तो बघा तिकडे गेला. तिकडे गेला तर तो फ्रेश वगैरे होईल मस्त. आता पण त्याला बघूया, भेटूया सगळे. आता केक वगैरे आता मी जातो फोटो काढायला. बाय. हा आहे आमचा विला. बर्थडे बॉय. ही विला एकदम मस्त. हे 3 आमचे रूम आहेत. हा एक आहे, एक इकडे आहे, एक खालती घेऊन येते. ते वरती नको आता. हे आहे डायनिंग एरिया. आणि हा आमचं स्विमिंग पूल. मस्त रात्री काय मस्त वाटतं यार. आता आपण जाऊया केक कापायला मस्त. एकदम मस्त वाटतं. आणि तिथे आम्ही केक कापणार आहे आता. तिकडे पूर्ण उघड. कॅपिटल आहे का? नाही, छोटा. सगळं छोटं. फ्लावरचा केक. ए मी काय म्हणते? अरे मी फ्लावरचा केक. ह्याच्यासाठी हॅपी बर्थडे दादा. थांब ग बाबा. अरे इकडे दोघांनी पकडला असता. हॅपी बर्थडे टू यू. आमचा बर्थडे बॉयचा बर्थडे झालेला आहे. आता मस्त आम्ही मच्छी फ्राय वगैरे, चिकन फ्राय वगैरे खाऊ. आणि तुम्हाला दाखवते की आम्ही आता काय काय खाणार आहे. स्टार्टरमध्ये छान आहे. आम्ही मगाशी खाल्लं, एकदम मस्त वाटतं. तुम्हाला दाखवणार ना मगाशी व्लॉगमध्ये, तेच आता परत खातो. ओके बाय. मस्त एकदम कोळंबी फ्राय. आयटम पण आलेला आहे. एकदम चिकन लॉलीपॉप काय आहे ते चिकन फ्राय एकदम भारी. आमच्या फक्त पोरींचं. मी पोरगी, ही पोरगी. सो गाईज आता आम्ही चालतो जेवायला. पेट पूजा फिर काम दूजा और कुछ आता ही नहीं हमको. खाना पिना सोना बस. पण असं वाटतं आमचा हा बेस्ट कॉटेज होता सुट्टीसाठी. एकदम भारी मस्त. कोणाला यायचं असेल तर तुम्हाला मी सांगेन नंतर एंड लास्टमध्ये की हा कुठे आणि कुठे नाही. आता पण जाऊया जेवायला. बाय बाय. जेवणामध्ये भात, कोळंबीचा रस्सा, चिकन सुक्का, अजून काय आहे, चपाती आणि कांदा लिंबू. आणि आम्ही असे बसले दोघी आणि इथे मस्त असे. 1 hour later. The next day. सो हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वाजले 10 आणि मी आता जस्ट उठलोय, ब्रश वगैरे केलाय. आता जातोय नाश्ता करायला. पण एकदम सकाळी एकदम माझं तोंड मस्त वाटतं. सो आता आपण जाऊया नाश्ता वगैरे करूया. तुम्हाला दाखवते आमच्या नाश्त्यामध्ये आम्ही काय काय चूज केले आणि काय काय नाही. म्हणजे काय काय असं नाही, एकच आहे, एकच पदार्थ. म्हणजे 3 ऑप्शन होते. त्या तिघांतून प्रत्येकाने वेगवेगळे चूज केले. आणि इकडनं व्ह्यू काय भारी आहे, मॉर्निंग व्ह्यू. असं इकडे बसले. हा आमचा रूम आहे, हा आमचा रूम आहे. इथे मस्त समोरच बसायचं आहे. आणि समोर व्ह्यू केवढा भारी आहे ना, एकदम असं बोलत ना नेचर, असं पूर्ण मॉर्निंग व्ह्यू. आणि तुम्हाला मी जेव्हा व्लॉग एंड करीन ना किंवा रेडी झाल्यावर तुम्हाला सांगेन की ही जागा कुठे आहे, काय आहे. आम्हाला पण सगळं सांगेन की मला ही जागा कशी भेटली, काय भेटली, सगळं सांगेन. बट आता जातो मी नाश्ता करायला. नाश्ता केल्यानंतर रेडी केल्यानंतर तुम्हाला मी सांगेन. ओके बाय. यश गुरुजी. सो गाईज आता आम्ही रेडी वगैरे झालो आहे बघा.
एकदम मस्त जे आलेलो त्याच्यातच फक्त शर्ट चेंज केलेला आहे. आम्हाला खूप मजा आली इथे, खूप मजा, एकदम भारी मजा आली आम्हाला इथे. फक्त भावाच्या बड्डेसाठी आम्ही नवीन काहीतरी विचार केला म्हणून इथे आलो. बट आम्हाला पण आम्ही शोधत होतो मेक माय ट्रिपवरती की कुठे हा ॲप. सो आम्हाला हा रिसॉर्ट किंवा कॉटेज इंस्टाग्राम पेजवर भेटला. त्याच्या अगोदर आम्ही लिटरली 10 वेळा बघून झालो आहे. आम्हाला दुसरा आवडला बट त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर काय लागत नव्हते म्हणून नाही भेटला. मग हा मी जेव्हा रील स्क्रोल करतो तेव्हा मला हा आला. मी ते टाकला ना नांदगाव किंवा अलिबाग साईडला कुठेतरी माझ्यासाठी रिसॉर्ट किंवा कॉटेजेस, तर त्यामध्ये तो आला आणि मग आम्ही वार्ता वगैरे केली. त्यांनी फोटोज पण एकदम मस्त भारी पडले. आधी आम्हाला हे होतं की भाई हे सेम फोटो येतील की नाही किंवा हेच जे फोटोमध्ये आहे तेच सेम दिसेल की नाही. बट त्यांनी बोललं हा सेम आहे. तर आम्ही ते 4 रूम बुक केलेले आणि वर्थ इट वाटलं आम्हाला. त्याच्यात आम्ही लोकांनी प्रॉन्स आमच्याकडनं दिलेले आणि चिकन पण आमच्याकडनंच दिलेलं. 2 kg चिकन होतं आणि ती 2.5 kg प्रॉन्स होते. अर्धे प्रॉन्स फ्राय आणि अर्धा प्रॉन्स रस्स्यामध्ये होते. चिकनचं पण तसं चिकन अर्धा फ्राय आणि अर्धा सुक्कं होतं. चिकन सगळं एवढं मस्त झालं ना गाईस, खूप मजा आली. आणि आता वेळ आहे निघायची, तर आपण तर इकडनं निघूया. बाकी अगर तुम्हाला ह्यांचा इंस्टाग्राम पेज पाहिजे असेल तर मी ते टॅग करते आहे. तुम्ही यांच्याशी जाऊन वार्ता करू शकता अगर तुम्हाला हवे आहे तर. बट खूप छान होता. कपल फ्रेंडली पण खूप छान आहे आणि फॅमिली फ्रेंडली पण खूप छान आहे. तुम्ही इथे विजिट करू शकता. मी पेड प्रमोशन करत नाही आहे, खूप चांगली जागा आहे म्हणून तुम्हाला बोलते आहे. सो कधी आलात तर या इथे अलिबाग नांदगाव साईडला. मी त्यांची ID मेन्शन करीन इथे, तर तुम्ही बघा नंतर. ओके. सो आता आपण लवकर निघूया कारण की काका ऑलरेडी गेलेले आहेत आमचे आणि आता आम्हाला निघायचं आहे. 11चा चेकआउट आहे, 11:30 वाजले. पण आता लवकर करूया आणि लवकर निघूया. पाहिजे इथे आंब्यात मला दिसत नसेल, थांबा मी तुम्हाला उलटा कॅमेरा करून दाखवते. ही आमची बाल्कनी होती आमची आणि ही आमची रूम. सो आता या ब्युटिफुल कॉटेजला बाय बोलून आम्ही आमच्या घरी चाललोय. एकदम भारी वाटणार आहे. हे जो डायनिंग एरिया आहे. ए यश चला आता आपण ही प्रॉपर्टी सोडून आपल्या जिकडे होतं तिकडे परत जाऊया. दिव्यागरमध्ये त्यांचे फोटोज चालू आहेत पाठी. माझे काढून झाले. सो आता फोटो वगैरे काढू. त्यानंतर इकडनं जेट्टीला जायलाच काहीतरी अर्धा-पाऊण तास लागतो. तर ती जेट्टी पकडायची, मग इकडनं दिव्यागरला जायचं आहे. पोचलो आत जाताना काय लवकर पोचतो, येताना टाईम लागतो. सो आमची ही ट्रिप संपलेली आहे. बघा आता मध्ये रस्त्यात कुठे फोटो काढायला थांबलो वगैरे. बट ही प्रॉपर्टी चुम्मा होती, चुम्मा. जाम मजा आली आम्हाला, जाम मजा. वर्थ द पेनी. जेवढे पण पैसे टाकले तेवढे वर्थ होते. जेवणामध्ये राहण्यामध्ये सर्वांमध्ये एकदम मस्त. आता आपण गाडीत गेल्यावरती भेटू. बाय. मग यश कसं वाटलं तुला इथे आमच्यासोबत? मस्त एकदम. फर्स्ट टाइम आमच्यासोबत कसं वाटलं? एकदम मस्त भारी. आम्ही तिघं शर्ट घालून बसलोय. पुढे तो पण शर्ट घालून बसलाय. फक्त आमचा हाय काही जणी टी शर्ट घातलं, कारण त्याने काल शर्ट घातलेलं, आज नाही घातलंय. बट हा आमच्यासोबत फर्स्ट टाइम आलेला आणि त्याला मजा आली. चलो आता गरम होत आहे, चला लवकर जेटीवर जायचं आता. चलो बाय 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 बाय. या सगळ्या गाड्यानंतर आमची गाडी इथे आहे. आम्ही फायनली दिघी पोर्टवर दिघी मुरुड जेट्टीच्या इथे पोचलो आहे. आता जेट्टी जस्ट आली, आता गाड्या वगैरे जातील. आता आम्ही पण इकडनं जाऊ दिव्यागरला. हाफ ॲन आवर काय लागेल आम्हाला पोचायला दिव्यागरला. आणि परत तोच रुटीन आता तुम्हाला जेट्टीमध्ये बसल्यावरती भेटते, कारण की ते खूप गरमी होते.
सो गाईस आता आम्ही परत बॅक टू आमच्या कामाला आलेलो आहे, म्हणजे इझे हॉटेल या कातकरीचं हॉटेल. आणि आता मी काम करते आहे. माझा हा हात अजिबात काम करत नाही आहे. मला लिटरली फोन उचलायला सुद्धा प्रॉब्लेम होत आहे, जमत नाही. एक ते जाम दुखतं इथे, माहीत नाही का. बट खूप मजा आली, खूप मजा. आणि आता थोडंसं काम पेंडिंग आहे, ते काम करायला पाहिजे, लिहायचं आहे वगैरे. आणि तिला ते आयपॅडवरती एंट्रीज वगैरे करायचे आहेत. पण आम्हाला खूप मजा आली याच्या बड्डेला सगळं काय. सो मी हा व्लॉग इथेच एंड करते आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. सो जो कोणी माझ्या चॅनलला नवीन आला असेल त्याने माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.